आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी सुजात आंबेडकर आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सर, विद्यार्थ्यांचं आंदोलन संपूर्ण राज्यासह देशभरामध्ये चालू आहे. तुम्ही सुद्धा तरुण आहात, विद्यार्थी आहात, चळवळ आहात. तुम्ही अनेकदा जवळून चळवळी पाहिलेल्या आहेत. सध्या आपण पाहतोय की देशभरामध्ये ज्या प्रकारे नीट पेपर फुटी प्रकरण असेल, विद्यार्थ्यांची आत्महत्या असेल, विद्यार्थी तरुण मंडळी त्यांचा आवाज उठवत आहेत, मात्र लाठीचार्ज होतो त्यांच्यावर. ही जी घटना आहे ती भारताच्या डेमोक्रेसीला काळीमा फासणारी घटना आहे. 21 विद्यार्थ्यांचा जीव जातो नीटच्या पेपर फुटीमध्ये. विद्यार्थी रस्त्यावरती येतात, काय मागतात? अकाउंटेबिलिटी, पेपर फुटणार नाही ह्याच्याबद्दल जबाबदारी आणि संबंधित व्यक्तींवरती कारवाई. आणि मग ते शांततापूर्वक मार्च हा 20 जुलैला संसदेवरती घेऊन जातात. त्या मोर्चामध्ये काय होतं तर लाठीचार्ज, वॉटर कॅनन, टिअर गॅस अशी बरीचशी लोक ज्यांच्याकडे पोलिसांची वर्दी नाहीये ते पोलिसांचे काठ्या इक्विपमेंट घेऊन विद्यार्थ्यांवरती हल्ले करतात. त्या पोलिसांना माहितीये की अमनुष्य पद्धतीची पिटाई करायची वरनं ऑर्डर आली आहे, म्हणून पोलीस चक्क नेमटॅप काढून तिकडे मारामारी करायला पोहोचतायत. आणि ही जी यंत्रणा वापरली गेली आहे विद्यार्थ्यांच्या विरुद्ध ही खूप धोक्याची आहे आणि ही खूप चुकीची आहे. विद्यार्थी आपले देशाचे आहेत, आपले भविष्य आहेत. पण जर तुम्ही त्यांना ह्या अमानुष्य पद्धतीने त्यांच्यावर हल्ले करत असाल, 12-12 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार करत असाल, त्यांना मारत असाल, तर ही खूप एक भारताला काळीमा फासणारी घटना आहे आणि त्याच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र बंद हा पुकारलेला आहे. नक्कीच. पण ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात की महाराष्ट्र बंदची हाक, या सगळ्यामध्ये सरकारच्या बाजूने कोणतेही उत्तर येत नाही. 20-25 दिवस आंदोलन होतं. मग वंचित बहुजन आघाडी ज्या प्रकारे रस्त्यावर उतरली त्याची नेमकी किती गरज होती, काय सांगाल? याची अगदीच गरज होती. आणि आपण बघितलं तर वंचितने जरी हा कॉल दिला असेल तरी इतर समविचारी पक्ष, समविचारी संघटना, पीपल्स मुवमेंट, तसंच जर आपण बघितलं तर लेबर युनियन, स्टुडंट युनियन, पेरेंट्स हे या बंदमध्ये सहभागी झालेत, कारण त्या सगळ्यांना ह्याची आवश्यकता आणि गरज वाटत होती. सर, यामध्ये एक आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी राजकीय नेत्यांचा सहभाग आंदोलनामध्ये होतो त्या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होत नाहीये. मात्र जिथे नेते मंडळी नाहीयेत किंवा जे विद्यार्थी थेटपणे आंदोलन करतात त्यांना थेटपणे डिटेन केलं जातंय, ताब्यात घेतलं जातंय. हा पोलिसांची दडपशाही आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करून त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेटची भीती दाखवून, त्याच पद्धतीने त्यांच्या नोकऱ्या किंवा पुढचं शिक्षण धोक्यात येईल अशी भीती दाखवून दडपशाहीचं वातावरण करण्याचा प्रयत्न करतात. पण याच्याच विरुद्ध वंचित बहुजन आघाडीने एक ठोस पाऊल उचललेलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मीडियावरती गेलात आपण तर जिल्ह्यामधल्या वकिलांचे आणि वंचित बहुजन आघाडीच्या लिगल सेलचे नंबर आम्ही व्हायरल केले. आपल्याला जर कोणतेही डिटेन्शन आलं, कोणतीही नोटीस आली किंवा कोणतीही पोलिसांनी अनलॉफुल ऍक्टिव्हिटी केली तर वंचितच्या वकिलांना संपर्क करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आम्ही तुमची मदत करू. शेवटचा प्रश्न सर, त्याला जोडून आणखी एक प्रश्न असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट आल्याचं पाहिलं मिळतंय, त्यामध्ये जी दोषी त्यांच्यावरती कारवाई करणार असं ते म्हणतात. मात्र या सगळ्यामध्ये इतके दिवस का लागतात आणि मुळामध्ये जे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान त्यांचा राजीनामा का होता? माझं म्हणणं आहे धर्मेंद्र प्रधानवरती या भाजपचं खूप प्रेम आहे. तुम्ही धर्मेंद्र प्रधानला ठेवून घ्या, आम्हाला नकोय त्यांचा राजीनामा. आम्ही आता सरकार बदलू, आम्ही आता ही सरकार हटवू आणि इकडचं एज्युकेशन सिस्टम सरकार स्वतःच्या हातामध्ये घेऊन बदलू, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, नरेंद्र मोदी हे नेहमी खोटं ट्विट करतात आणि नेहमी खोटं बोलतात. त्यांचा कोणावरती आज नरेंद्र मोदींवरती विश्वास राहिलेला नाही. ते म्हणतात ऍक्शन घेणार. ऍक्शन कोणावरती घेणार? दिल्ली सीएम रेखा गुप्ता आहेत भाजपच्या. दिल्लीची पोलीस ही होम मिनिस्टर कंट्रोल करतात, अमित शाह. तर होम मिनिस्टर वरती ऍक्शन घेऊन दाखवा, मग तुम्ही खोटारडे नाही असं आम्ही मानू, नाहीतर तुम्हाला आम्ही खोटेच मानू. तर आपण पाहतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जरी ट्विट आलं असलं तरी नेमकी कारवाई जरी करत असणार असं जरी म्हटलं असते तरी होम मिनिस्टर त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी ही सुजात आंबेडकर यांनी आपल्याशी बातचीत करताना केली आहे. त्यामुळे सगळ्या घडामोडींवरती आपलं लक्ष असतं, या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.